नमस्कार, दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मस्त असे क्रिस्पी पोहा कोबी कटलेट कसे बनवायचे ते अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात जबरदस्त असे क्रिस्पी पोहा कटलेट अशा प्रकारे आपण इथे पोहा कटलेट बनवलेले आहे। बघा एकदम मस्त आणि छान असे क्रिस्पी बनलेले आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी घेतलेले आहे एका बाउलमध्ये 1 वाटी पोहे। त्यामध्ये मी खूप सगळं पाणी घालून स्वच्छ असे पोहे धुवून घ्यायचे आहेत। 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। छान असे पोहे इथे आपले धुवून झालेले आहेत आणि मस्त कोरडेही झालेले आहेत बघा। अशा प्रकारे आता आपण त्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा, 1 कोबी बारीक चिरलेला किंवा छान असा किसणीने किसूनही घेऊ शकता। मस्त धनेपूड, हळद, आवडीनुसार लाल तिखट, चिली फ्लेक्स, काळी मिर्च, चवीनुसार मीठ आणि आता मी यामध्ये घालणार आहे 2 ते 3 चमचे बेसन पीठ। हिंग घालायचं आहे अगदी थोडा चिमूटभर आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व जिन्नस ह्या व्यवस्थित मिक्स होतील असं मिक्स करून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये घालणार आहोत खूप सगळी कोथिंबीर आणि एकदम छान असं पूर्ण आता मळून घ्यायचं आहे। ते आपल्याला गोळा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे। बघा मी यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही। जेवढे आपण जिन्नस ॲड केलेला आहे त्यालाच पाणी सुटलेलं आहे। त्यामध्येच हा गोळा तयार झालेला आहे बघा। छान असा गोळा मी इथे तयार केलेला आहे। आता अशा प्रकारे एक आकाराचे छोटे गोळे घ्यायचे आहे बघा। छान असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे त्याला आकार द्यायचा आहे बघा। तुम्हाला जर दुसरा कुठला आकार पाहिजे असेल तर तशा प्रकारे हे तुम्ही देऊ शकता। मी अशा प्रकारे गोल आकार दिलेला आहे चपटा। अशाच प्रकारे आपण सर्व कटलेट्स येथे बनवून घेणार आहोत। एकदम मस्त असे बनवून घेतलेले आहेत बघा। आता येथे मी घेतलेले साधारणतः 1 ते 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि छान अशी स्लरी बनवून घ्यायची आहे त्याची। मस्त खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, परफेक्ट अशी बनलेली आहे बघा। आता हे बाजूला ठेवूया आणि इथे मी घेतलेला आहे बारीक रवा। त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। छान असं मिक्स झालेलं आहे। आता मी येथे तेल ठेवलेलं आहे तळण्यासाठी आणि आपण जी स्लरी केली होती त्यामध्ये अशा प्रकारे डीप करायचं आहे आणि जो रवा घेतलेला होता त्यामध्ये अशा प्रकारे बुडवायचं आहे। मी त्यामध्ये आणखी थोडीशी हावरी ॲड केली आहे बघा मी त्यामध्ये आणखी, आणि छान असं बुडवून आता हे आपण तेलामध्ये सोडायचं आहे आणि अशाच प्रकारे सर्व कटलेट्स एक रव्यामध्ये बुडवून तेलामध्ये सोडायचे आहेत। परफेक्ट मस्त असे आपण आता त्याला छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत। एक साधारणतः 5 ते 6 मिनिटं आपण हे तळणार आहोत बारीक गॅसवर। मस्त छान असे क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत बघा। मस्त तळले गेलेले आहेत। तुम्ही जर इथे रवा नसेल तर तुम्ही इथे ब्रेड क्रम्सही वापरू शकता बघा। अशाच प्रकारे आपले सर्व कटलेट्स हे तयार आहेत बघा। एकदम जबरदस्त असे क्रिस्पी कटलेट बनलेले आहेत। अगदी हाताखालच्या जिन्नस लागतात बघा, जास्त काही नाही आणि कमी वेळात बनतात। खायलाही खूप टेस्टी लागतात। सर्वांनी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।